नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून ठेवतं जिथे सर्व काही करून पाहिलं तरीही सुख, समाधान आणि यश हाती लागत नाही. भक्ती केली, व्रत उपवास केले, अनेक गुरु केले, तीर्थयात्रा केल्या, पण तरीही संकट संपत नव्हती. घरची शेती विकली गेली, कर्जबाजारी झाले, अडचणी वाढतच गेल्या आणि शेवटी जगण्याची उमेदच हरवली. ही कहाणी आहे गंगाधर भिवा अहिरे, जिल्हा नाशिक यांच्या जीवनाची. देवावरचा विश्वास उडालेला, आयुष्य संपवण्याच्या विचाराने ग्रासलेला हा माणूस एका पुस्तकाच्या संपर्कात आला आणि त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. जिथे संकट होती तिथे आता समाधान आहे, जिथे निराशा होती तिथे आता विश्वास आहे. व्यसनमुक्त जीवन, शारीरिक व्याधींवर विजय आणि मुलामुलींची सरकारी नोकरी, हे सगळं त्यांना कसं मिळालं? कोण होता तो परमात्मा ज्याच्या कृपेने आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं? चला ऐकूया त्यांच्या तोंडूनच ही विलक्षण कहाणी. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? गंगाधर भिवा अहिरे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट वासुळपाडे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझं छोटंसं चप्पलचं दुकान आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2018 साली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही देवी देवतांची भक्ती करणं, तीर्थयात्रेला जाणं, परत पायी जाणं. आम्ही त्यावेळेला भक्ती करत करत शांतिगिरी महाराजांनाही गुरु केलेला होता. तर ते आम्ही वेरूळला जायचो, अनुष्ठानला बसायचो, तिथं उपवास धरायचो. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शंकरजीची भक्ती करायचो. भस्म लावून पूर्ण अंगाला, परत लुंगी लावून, हातात कडे घालून, माळ घालून आम्ही ती खूप भक्ती करायचो. त्या भक्ती करत 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 आम्हाला तो सुख तर नाही पण दुःख खूप आलं. इतकं दुःख आलं की माझी शेती विकली गेली. त्यावेळेला शेती विकली गेली. परत मग ते संकट खूप आले. मी ती भक्ती बंद केली. भक्ती बंद केल्यावर परत मी स्वामी समर्थ या मार्गात आलो. स्वामी समर्थमध्ये बी आम्ही श्री स्वामी समर्थ हे मंत्र जाप करायचो. आम्ही याला बरेच मठात जायचो, परत दिंडोरीला जायचो. तिथं खूप वेळा आम्ही ती भक्ती खूप केली. त्या भक्तीतही आम्हाला कुठलाही लाभ झाला नाही. त्यानंतर ती भक्ती मी बंद केली. बंद केल्यावर मी परत ठाकूरसिंग महाराजांना गुरु केला. तिथंही आम्ही याला जायचो, पिंपळण्याला जायचो. तिथंही खूप भक्ती केली. तिथंही आम्हाला कुठलाही लाभ झाला नाही. त्याचप्रमाणे आम्ही गणपती बसवणे, देवी बसवणे, गडावर जाणे, परत साईबाबाच्या दर्शनाला जाणे, ही आम्ही खूप भक्ती केली. परत त्या भक्तीत आम्हाला कुठलाही लाभ झाला नाही. उलट आमच्यावर खूप संकट चालू होते. इतके संकट चालू होते की मी आत्महत्या करायला निघालो होतो. कारण आम्हाला संकट, भक्ती कमी आणि आम्हाला दुःख खूप होत होतं. त्यामुळे मी सगळी भक्ती बंद करून, देवावरचा माझा विश्वास उडून गेला होता. देव नाही जे हा माझ्या मनात आलं होतं, ते भक्ती करणं मी बंद करून दिलं होतं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात, त्याचप्रमाणे आपण अन्य गुरुसुद्धा धारण केले होते आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालत होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? सर, माझं एक दुकान आहे, छोटंसं दुकान आहे लोणेरला. तिथं कार्यक्रम होता फिरत्या नारळाचा. तर तिथं आमचे नाशिकचे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आले होते पुस्तक सेवेसाठी. ते प्रत्येक दुकानात पुस्तक देत होते, पुस्तक सेवा करत होते. त्यांनी मला एक पुस्तक दिलं 10 रुपयाला. ते पुस्तक वाचलं. पुस्तक वाचल्यावर मला कळालं की आपण जे करत होतो मागे ती कुठल्याही प्रकारची भक्ती नव्हती. उलट आम्हाला ते म्हणजे मनमानी आचरण होतं. त्याच्यात कुठलाही लाभ भेटत नव्हता. ते पुस्तक वाचलं. पुस्तकात मला खूप ज्ञान कळालं. आपण कुठून आलो, कसे आलो, हे पुस्तकात पूर्ण ज्ञान दिलेलं आहे आमच्या गुरुजींनी. तर ते कळल्यावर मी मग त्या पुस्तकातून नंबर शोधला आणि मी आमच्या आश्रमला फोन लावला. तर त्यांना सांगितलं की मला नाम दीक्षा घ्यायची आहे. मग त्यांनी सांगितलं तुम्ही कुठून बोलताय? मी त्यांना सांगितलं मी नाशिक, महाराष्ट्राहून बोलतो आहे. त्यांनी मला नाशिकचा नंबर दिला. त्यांनी सांगितलं तुम्ही नाशिकला जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायींनी आपल्याला एक पुस्तक दिलं होतं आणि त्या पुस्तकाच्या आधारावर आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाशी आपण जुडले गेलात. तर मला हे विचारायचं आहे की ते पुस्तक कुठलं होतं आणि त्या पुस्तकामध्ये असं काय ज्ञान संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की त्याकडे तुम्ही आकर्षित झालात आणि आज आपण संत रामपालजी महाराजांची भक्ती करत आहात? सर, ते पुस्तक होतं ज्ञानगंगा. त्या पुस्तकात आमच्या गुरुजींनी, संत रामपालजी महाराजांनी खूप ज्ञान दिलेलं आहे. 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद याचं ज्ञान आहे. ते पुस्तक वाचल्यावर मला कळालं की आपण कुठून आलो. मग त्याचा मोक्षाचा मार्ग सापडला. दुसरी एक गोष्ट अशी की पुस्तक वाचल्यावर मला त्याच्यात कळालं की आपण
ही जी भक्ती करत होतो मागची, ती भक्ती आणि ह्या भक्तीमध्ये खूप तफावत दिसली. इतकं दिसलं की हे सगळं आम्ही पहिले जे करत होते मनमानी आचरण होतं ते, आणि ही भक्ती आणि त्या भक्तीमध्ये आम्हाला खूप तफावत दिसली. दुसरी एक गोष्ट अशी की मला त्या पुस्तकात मोक्षाचा मार्ग सापडला आणि आत्मिक ज्ञान आणि परमात्मिक ज्ञान ह्या गोष्टी मला त्याच्यात दिसल्या. आत्मिक ज्ञान म्हणजे मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सगळ्यांची आत्मा एक आहे हे आमचे गुरुजी सांगतात. संत रामपालजी महाराजांनी ते पुस्तकात ते उल्लेख केलेला आहे. दुसरं एक परमात्मिक ज्ञान, परमात्मा कोठे राहतो, त्याचं नाव काय, त्याची विधी काय, तो कुठं भेटेल, हे सगळं ज्ञान मला पुस्तक वाचून कळालं. आणि दुसरी एक गोष्ट अशी सर, त्या पुस्तकात मला परत सृष्टीरचना वाचली. त्याच्या आपण कुठे होतो, आपण इथं कसे आलो, आपल्याला कोणी फसवलं, आपण या भूलोकावर दुःख भोगतो आहोत, हे ज्ञान मला कळालं. हे कळाल्यावर मी त्या पुस्तकात नंबर शोधला आणि मी तिथं आश्रमला फोन लावला. मग त्यांनी मला सांगितलं, तुम्ही नामदीक्षा बिनाशुल्क नामदीक्षा तुम्हाला भेटेल, तुम्ही नाशिकला नामदीक्षा घेऊ शकता. हां सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांनी जे पुस्तक दिलं होतं ज्ञानगंगा, त्या पुस्तकातलं ज्ञान आपण आत्मसात केलं आणि आपला कुठे विश्वास बसला की खरा परमेश्वर कोण आहे, भक्तिविधी काय आहे, आणि ते आपल्याला पटलं, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय काय अनुभव आलेत? खूप लाभ झाले सर. इतके लाभ झाले आम्हाला की मी माझं दुकान आहे लोणेरला, त्या दुकानाचं नाव आता मी कबीरराव फुटवेअर ठेवलेलं आहे. तर त्या दुकानात मी दुकान बंद करायचो. संध्याकाळी 7:30 वाजता 1 तास भिलाटीत दारू प्यायचो आणि कोणी माझं ओळखीचं आलं त्यांनाही मी दारू पाजायचो. इतकं मला जबरदस्त व्यसन दारूचं लागलेलं होतं. इतकं व्यसन होतं की दारू सुटत नव्हती. मी संध्याकाळी दारू प्यायचो, घरी जायचो. घरी गेल्यावर आमच्या भानगडी व्हायच्या. माझी भगतमतीने नामदीक्षा घेतलेली आहे, ती भगतमती माझी खूप भानगड व्हायची. रोज आमचं हे चालू होतं आणि दारू सुटत नव्हती. व्यसन खूप लागले होते. इतके व्यसन लागलेले होते. दारू तर होतीच, बाकी तंबाखू गुटखा सगळे व्यसन चालू होते. पण माझ्या गुरुची कृपा झाली, माझं सगळं व्यसन सुटलं. दुसरी एक गोष्ट, मला मोक्षाचा मार्ग मिळाला, हा एक लाभ झाला. हां सर, जसं तुम्ही सांगत होतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपल्याला व्यसन जुडलेलं होतं दारूचं, त्याचप्रमाणे गुटखा तंबाखू हे सुद्धा आपण सेवन करत होतात. याचा अर्थ असं की आपण व्यसनाधीन झाला होतात. तर ह्या व्यसनातून आपलं म्हणणं आहे की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला बाहेर काढलं. मला हे विचारायचं की जेव्हा आपल्याला हे व्यसन जडलं, हे व्यसन आपण किती वर्ष केलं आणि त्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी आपण अन्य काही प्रयत्न केले होते का? तर व्यसन खूप होतं सर. व्यसन जवळजवळ 18 ते 20 वर्षापासून मला ते व्यसन होतं. त्यासाठी खूप उपाय केले. स्वतः मी त्यासाठी गुरु केलेले होते. संत शांतिगिरी महाराजांनाही गुरु केलं होतं, तिथेही माझं व्यसन सुटलं नाही. ठाकूरसिंग महाराजांनाही गुरु केलं होतं, तिथेही व्यसन सुटलं नाही. मी व्यसनला खूप कदरून गेलो होतो सर, व्यसन कुठं सुटलं नाही. मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, माझे सगळे व्यसन सुटले. हा एक लाभ झाला सर. या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे लाभ झालेत का? सर, माझी शारीरिक व्याधी मला खूप होती. माझे गुडघे इतके दुखायचे की मला मांडी वळून बसता येत नव्हतं. जेवायलासुद्धा मी एक पाय सरळ करून बसायचो, मला जेवता येत नव्हतं. इतके गुडघे दुखायचे की भयंकर वेदना व्हायच्या. त्यानंतर माझ्या कमरेपासून खाली नस इतकी दुखायची, पूर्ण पायाची नस. त्या नसेला मी गोळी खायचो त्या पेनकिलरची, पण त्या गोळीने फक्त ते 2 दिवस 3 दिवस फक्त आराम पडायचा. विंचवासारखी ती नस दुखायची. मी कदरून गेलो होतो, इतकं भयंकर वेदना झाल्या होत्या. मी नामदीक्षा घेतली तेव्हा आमचे गुरुजी संत रामपालजी महाराजांनी कृपा केली, माझे सगळे आजार बरे झाले. आजपर्यंत सर 2018 पासून तर आत्तापर्यंत माझे गुडघे दुखले नाही. हा एक लाभ मला जबरदस्त झाला. अजून लाभ झालेले आहेत. माझी मुलगी BSc B.Ed झालेली होती, तिला नोकरी नव्हती, तिला सरकारी नोकरी लागली सर तिला. दुसरी एक गोष्ट, माझा मुलगा तो MSc झालेला होता, तो स्पर्धा परीक्षा द्यायचा, त्याला 1 मार्क 2 मार्क ह्या मार्काने तो कमी पडायचा. तर इथं आम्हीसुद्धा वैतागून गेलो होतो, तो सुद्धा वैतागून गेला होता की नोकरी लागत नव्हती, मार्क कमी पडत होते. पण आरोग्य विभागाच्या परीक्षा निघाल्या औरंगाबाद विभागात, त्यांनी फॉर्म भरला. एकच जागा होती सर, SCची जागा होती, ते टेक्निशियनची पोस्ट होती, ती एकच जागा होती. ते एक जागेसाठी भरपूर पोरं बसले होते. तर तिथं आम्ही परमात्म्याला आराधना केली, आमच्या गुरुजींना संत रामपालजी महाराजांना. आणि दुसरी एक गोष्ट, मी दुकानावर सकाळी येऊन लागलो, नंतर माझ्या भगतमतीने काय केलं सर, तर तिने पूर्ण तुपाचा दिवा भरून दिला आणि ज्योत लावून दिली आणि गुरुजींपुढं ती रडत बसली की परमात्मा आज माझ्या मुलाचा पेपर आहे,
त्याला सर्व्हिसचा शेवटचा चान्स आहे. त्याला सर्व्हिसला खूप आम्ही वैतागून गेलेलो आहोत. आमच्याकडे कुठलंही स्टेट नाही, कुठलंही काहीच नाही आहे. तर एकच मुलगा आहे, त्याला सर्व्हिसची खूप गरज आहे. विनंती करत बसली ती परमात्मा पुढं. आमचे गुरुजी संत रामपालजी महाराजांपुढं ती बसली. परमात्माने अशी दया केली सर की माझा मुलाचा मला फोन येतो. त्याचा फोन आला 5 वाजता फोन आला की पप्पा मला पेपर खूप चांगला गेला. तर ही माझ्या गुरुची कृपा झाली सर. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्याचं सिलेक्शन झालं. एकच जागा होती, एक जागेत त्याचं सिलेक्शन झालं. हा एक लाभ झाला सर. सर जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपलं व्यसन सुटलं, तर ह्या गोष्टीची खात्री पटवण्यासाठी आम्ही आपल्याला एक आव्हान करत आहोत, एक चॅलेंज देत आहे की जर आज आपण प्रेक्षकांसमोर दारूचा एक घोट जरी घेतला तर आपल्याला त्या मोबदल्यात 1 लाख रुपये बक्षीस आमच्या टीमकडून दिल्या जाईल, तर हे आव्हान आपण स्वीकारू शकाल का? 1 लाख काय सर, 1 कोटी बी दिले तरी आम्ही एक दारूचा घोट घेणार नाही. हे दारूला आम्ही हात लावणार नाही. आमचे संत रामपालजी महाराजांची शिकवण आहे की आम्ही दारूला हात काय, आम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही. आमचे सगळे अनुयायी आहेत. एकही कोणत्याही दारूला कोणी, कोणत्याही व्यसनाला कोणी शिवत नाही, कोणी हात लावत नाही. हे आमच्या गुरुजी शिकवण आहे. आमचे गुरुजी संपूर्ण भारत देशाला व्यसनमुक्त करता आहेत. व्यसनमुक्ती, हुंडामुक्ती हे आमचं गुरुजी शिकवण आहे. सर जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला बरेचसे लाभ झाले. सर्वप्रथम आपलं जे व्यसन आहे ते सुटलं, त्याप्रमाणे आपली जी शारीरिक पीडा होती तीसुद्धा दूर झाली आणि प्रामुख्याने आपल्या मुलाला आणि मुलीला दोघांनासुद्धा चांगली सरकारी नोकरी मिळालेली आहेत. तर हे सर्व संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आज आपल्याला झालेलं आहे असं आपलं म्हणणं आहे. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले जे आप्तेष्ट आहे, नातलग आहेत, जो समाज बांधव आहेत, जो भक्त समुदाय आहे, जो आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्या हा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संत रामपालजी महाराज हे साधारण व्यक्तिमत्व नाही. संत रामपालजी महाराज हे स्वतः कबीर साहेबांचे अवतार आहेत. स्वतः कबीर साहेब आहेत. तुम्ही लवकरात लवकर भक्ती मार्गात या. जसे लाभ आम्हाला झाले तसे लाभ तुम्हाला होतील. जे गुरुजींचे पुस्तक आहेत, ज्ञानगंगा आहे, जगण्याचा मार्ग आहे, बरेच पुस्तकं आहेत. ते पुस्तक वाचा. यूट्यूबवरती कार्यक्रम असतात, इंस्टाग्रामवर असतो कार्यक्रम, परत TV वर बरेच चॅनलवर गुरुजी सत्संग चालतात. सत्संग ऐका, पुस्तक वाचा, भक्ती मार्गात या, लवकरात लवकर या. संत रामपालजी महाराज हे साधारण व्यक्तिमत्व नाही. संत रामपालजी महाराज हे स्वतः भगवान आहेत, कबीर साहेबांचे अवतार आहेत. आणि तुम्ही भक्ती मार्गात या, तुमचं कल्याण करा, हीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे. सर जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं. संत रामपालजी महाराजांनी जे पुस्तकं प्रकाशित केलेले आहे, जसं जगण्याचा मार्ग, ज्ञानगंगा, त्याचप्रमाणे बरेचशा TV चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. ते सत्संगसुद्धा समाजाने ऐकले पाहिजे. जसं आज तुम्ही समाजाला साथ घालत आहात, हाक देत आहात की सर्वांनी एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं, तर ह्या अनुषंगाने जर एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकेल? सर आमच्या गुरुजींचा कार्यक्रम चालतो, सत्संगाचा कार्यक्रम चालतो विविध TV चॅनलवरती. तिथं एक पट्टी येते, पट्टीवरती नंबर येतो. त्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता. तुम्हाला जवळच्याच केंद्रावर नामदीक्षा भेटू शकते, विनामूल्य नामदीक्षा भेटू शकते. जवळ तुम्ही कुठेही फोन केला, जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी नामदीक्षा चालू आहे. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.